नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या तासिकेला तुम्हा सर्वांचं स्वागत. गेल्या तासिका ज्या 2 आपल्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण घातांक हे प्रकरण सुरू केलेलं आहे, त्याची ओळख करून घेतलेली आहे. या तासिकेला आपण घातांकांचे नियम जे आहेत आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेले त्याची ओळख करून घेऊयात. आता आपण घातांकांचे नियम काही आज पाहणार आहोत. त्या नियमाप्रमाणे आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहेत. जर ए आणि बी शून्येतर परिमेय संख्या व एम आणि एन हे पूर्णांक असतील तर, शून्येतर म्हणजे शून्य सोडून इतर परिमेय संख्या असतील. परिमेय संख्या म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर एम आणि एन हे पूर्णांक असतील. पूर्णांक संख्या म्हणजे काय हेही आपल्याला माहिती आहे. तर हे सगळे नियम लागू होतात. याच्यामध्ये एचा एमवा घात गुणिले एचा एनवा घात बरोबर एचा एम अधिक एनवा घात. इथं पाया समान आहे तेव्हा काय होतं, गुणाकार करताना घातांकांची आपण बेरीज करतो. पुढचा नियम आपण पाहणार आहोत. एचा एमवा घात भागिले एचा एनवा घात बरोबर एचा एम वजा एन घात. इथे जर भागाकार असेल, भागाकाराची क्रिया असेल आणि पाया समान असेल तर काय होतं, घातांकांची वजाबाकी होते. या कंडिशनमध्ये वरती लिहिलेल्या कोणत्याही संख्येचा पहिला घात असतो तो तीच संख्या असते, हे आपण पाहिलेलं आहे. ओके, कोणत्याही संख्येचा जो पहिला घात असतो, पहिला घात म्हणजे तीच संख्या. कोणत्याही संख्येचा शून्यावा घात हा 1 असतो. कोणत्याही संख्येचा शून्यावा घात हा 1 असतो. एचा ऋण एमवा घात बरोबर 1/, एचा एमवा घात किंवा एचा वजा एमवा घात बरोबर 1/, एचा एमवा घात. ए गुणिले बी म्हणजेच ए बी कंसाचा एमवा घात म्हणजे इथं पाया भिन्न आहे आणि घातांक समान आहे. एचा एमवा घात गुणिले बीचा एमवा घात असं उदाहरण आलं तर त्याचं अशा पद्धतीने हा नियम वापरून ते सोडवायचं आहे. ए छेद बी कंसाचा एमवा घात बरोबर एचा एमवा घात छेद बीचा एमवा घात. कंसात एचा एमवा घात कंसाचा एनवा घात कंस पूर्ण कंसाचा एनवा घात बरोबर एचा एम गुणिले एनवा घात. काय सांगितलं, कंसात एचा एमवा घात कंस पूर्ण कंसाचा एनवा घात बरोबर एचा एम गुणिले एनवा घात. कंसात ए छेद बी कंस पूर्ण कंसाचा एमवा घात ऋण एमवा घात बरोबर कंसात बी छेद ए कंस पूर्ण कंसाचा एमवा घात धन. इथं ऋणचं धन झालेलं आहे आणि गुणाकार व्यस्त जी आपण लिहितो संख्यांचा त्या पद्धतीने अंशाच्या ठिकाणी छेद आणि छेदाच्या ठिकाणी अंश आलेला आहे. सराव संच 28 मधली काही उदाहरणं आपण हा जो नियम आहे आत्ताच आपण नियम पाहिले घातांकाचे, त्याच्यामध्ये एचा घातांक एम भागिले एचा घातांक एन बरोबर एचा एम वजा एन घातांक. तर ह्याचं वाचन तुम्हाला त्याचाही सराव करायचा. कसा वाचायचं, 2 प्रकारे वाचू शकतो. एचा एमवा घात असंही वाचू शकतो किंवा एचा घातांक एम असंही वाचू शकतो. तर अशा पद्धतीने हा नियम वापरून आपण ही उदाहरणं सोडवणार आहोत. उदाहरण आहे एचा सोपे रूप द्यायचं आहे आपल्याला. एचा 6वा घात किंवा एचा घातांक 6 भागिले एचा घातांक 4. तर इथं भागाकार आहे, हा नियम वापरायचा आहे. पाया समान आहे तो लिहायचा
आणि भागाकार असल्यामुळे काय होणार आहे, घातांकांची इथं वजाबाकी एम वजा एन झालेलं आहे, इथं 6 वजा 4 होणार आहे. बरोबर. म्हणजेच काय येणार आहे, एचा घातांक किती येणार आहे, 6 वजा 4 2. एचा घातांक 2 म्हणजेच एचा वर्ग इथं आलेला आहे. म्हणून उत्तर आपण लिहिणार आहोत खाली. म्हणून एचा घातांक 6 भागिले एचा घातांक 4 बरोबर एचा घातांक 2 म्हणजेच एचा वर्ग. हे झालं आपलं उत्तर. सोपे रूप आपण जे दिलेलं आहे ते अशा पद्धतीने त्याचं उत्तर येणार आहे. आणि प्रत्येक वेळेला इथे नियम लिहिणार आहात तुम्ही. कोणता नियम वापरला आहे तो लिहायचा आहे. परीक्षेमध्ये जर हा नियम लिहिला नाही, कोणत्या घातांक नियमाचा तुम्ही उपयोग केला तर तुमचे मार्क जाऊ शकतात. एचा एम घातांक भागिले एचा एन घातांक बरोबर एचा एम वजा एन घातांक. तर हा नियम इथं लिहायचा आणि त्या नियमाप्रमाणे तुम्ही गणित केलेलं आहे, सोपं रूप दिलेलं आहे, हे परीक्षकाला कळेल. ओके. सराव संच 28 मधला जो प्रश्न दुसरा आहे, किंमत काढा, तर तो आपण सोडवणार आहोत. या नियमाचा आपल्याला तिथे उपयोग होणार आहे. जे उदाहरण आहे ते 4/5 कंसाचा घातांक 3 भागिले 4/5 कंसाचा घातांक 2. तर हे आपण सोडवणार आहोत. पाया समान आहे, तो आपण एकदा लिहिणार आहोत. 4/5 कंस पूर्ण आणि घातांकांची काय होणार आहे, इथं वजाबाकी होणार आहे. 3 वजा 2 अशी ती वजाबाकी होणार आहे. आता ही वजाबाकी आपण करतोय, त्याचा नियम जो आहे, कोणता नियम वापरतोय आपण इथे तो आपण लिहिणार आहोत. एचा घातांक एम भागिले एचा घातांक एन बरोबर एचा घातांक एम वजा एन. हा नियम वापरून आपण इथं त्यांची वजाबाकी केलेली आहे घातांकांची. कंसात 4/5 कंस पूर्ण 3 वजा 2 किती येणार आहे, 3 वजा 2 1. आता आपण इथे थोडं पुढे जाऊयात. 4/5 कंसाचा पहिला घात, कोणत्याही संख्येचा पहिला घात हा काय असतं, तीच संख्या येते बरोबर. 4/5 कंसाचा पहिला घात म्हणजेच 4/5 असं उत्तर आलेलं आहे. त्याचं कारण इथं पुढं लिहायचं. एचा पहिला घात किंवा एचा घातांक 1 असेल तर त्याची किंमत तीच संख्या येते ए. तर अशा नियमाचा वापर करून आपण हे उत्तर इथं काढलेलं आहे. शेवटी हा प्रश्न उदाहरण लिहून त्याच्या पुढे हे उत्तर तुम्ही लिहिणार आहात. सराव संच 29 मधला जो प्रश्न पाहिला आहे, सोपे रूप द्या, त्याच्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवते. काही उदाहरणं मी तुम्हाला सोडून दाखवते, उरलेली उदाहरणं त्या सराव संचांमधली तुम्ही सोडवायची आहेत. हा नियम आपल्याला इथं वापरायचा आहे. एचा घातांक एम कंसाचा घातांक एन. जेव्हा असा घातांकित संख्येचा घातांक असतो तेव्हा त्या घातांकांचा काय होतो, गुणाकार होतो. तर हा नियम वापरायचा. इथं तुम्हाला एक उदाहरण आहे इथे. तर त्याचा त्याला सोपे रूप देताना आपण काय करणार आहोत, या घातांकाचा नियम जो आहे तो वापरणार आहोत. इथं ह्या घातांकांची काय होणार आहे, 1/7चा घातांक ऋण 3 त्या पूर्ण कंसाचा घातांक 4 आहे. असं जेव्हा घातांकित संख्येचा घातांक आपल्याला दिलेला असतो तेव्हा यांचा काय होतो, गुणाकार होतो. तोच नियम आपण इथं हे करूयात. 1/7 कंस पूर्ण कंसामध्ये 1/7 चा घातांक किती येणार, नियमाप्रमाणे ऋण 3 गुणिले 4. जर नियम कोणता वापरला आपण, तो नियम आपण आता इथं लिहिणार आहोत. कंस आहे त्याच्यामुळे आपण मोठ्या कंसामध्ये तो नियम आपण लिहूयात. एचा घातांक एम कंसाचा घातांक एन बरोबर एचा एम
घातांक mn. हा नियम आपण इथं वापरलेला आहे. आता -3 गुणिले 4. आपल्याला चिन्हांचे नियम माहिती आहेत. ऋण धन ऋणच गुणाकार त्यांचा येणार. 1/7 कंसामध्ये 4 त्रिक 12. चिन्ह येणार ऋण, कारण ऋण धन असेल तर चिन्ह येतं ऋण. तर हे उत्तर आपलं आलेलं आहे. आपण इथं उत्तर असं लिहूयात शेवटी. म्हणून उत्तर किती येणार आहे? पूर्ण उदाहरण आपण लिहिणार आहोत इथे. 1/7 चा घातांक -3 चा पुन्हा चौथा घात बरोबर 1/7 कंसाचा वजा 12वा घात किंवा ऋण 12वा घात. हे आपल्याला फायनल उत्तर इथं आपण लिहिलेलं आहे.